तुका म्हणे न करी सोस, तुका म्हणे न करी सोस, भेदे दोष उपराटे, पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन. उसरे चरणात उसरे चरणात उसरे चरणात त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम, खलानीशवादापणोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्दम्. सोनो पंत तथा गुणिजनतया मामासी बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संत बरा शुभकरा दांडेकरा वंदितो. तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने भडा होईन मी. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जे विठ्ठला विठ्ठला. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, व्यापकः विश्वंभर चराचर जाचेनी, पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले. संत हृदय सम्राट आगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय. महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले, त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक
प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करुण सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था जुही नगर नवी मुंबई द्वारा आयोजित अखंड हरिनाम यज्ञातील चौथ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला या संस्थेचे सगळे पदाधिकारी मंडळी, उपस्थित सगळे श्रोतृवर्ग, परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी आणि संप्रदायातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, या सर्वांच्या साथीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. चौथ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं या हेतूने जगद्गुरु श्री तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय परमात्मा पंढरीनाथाला धरण्याचा उपदेश सर्व जीवमात्राला करतायत. प्रत्येकाने परमात्मा पंढरीनाथाला धरलं पाहिजे. परमात्मा पंढरीनाथाला धरण्याचा उपदेश सर्वांना केला जातोय. त्याचं कारण आहे, जीवाला धरण्याची सवय आहे. जीव न धरता जीवन जगू शकत नाही. तो काही ना काही धरतोच, पण नेमकं काय धरावं हे त्याला कळत नाही. बऱ्याच वेळेला चांगलं धरायचं सोडून तो वाईटच धरतो. 5-6 वर्षापूर्वी जर भांडण झालं असेल तर भांडणामध्ये दिलेली शिवी तो डोक्यामध्ये धरतो, पण काल झालेला कीर्तनाचा अभंग तो डोक्यामध्ये धरीलच असं नाही. नेमकं काय धरावं याचं ज्ञान जीवाला नाही. परिणामतः आपलं सच्चिदानंद स्वरूप सोडून तो या जीवत्व दशेला प्राप्त झालेला आहे. जसं एखादा सिंहाचा बछडा आहे, तो चुकून मेंढ्यांच्या कळपामध्ये जावा आणि त्याने त्या मेंढ्यांच्या कळपालाच आपलं म्हणून धरावं. आता वस्तुतः तो मेंढी आहे का? नाही. वस्तुतः तो सिंह आहे, पण नको असलेल्या मेंढ्यांच्या कळपालाच धरून तो स्वतःला मेंढी मानू लागतो. तसं सच्चिदानंद स्वरूप असलेला जीव आपली सच्चिदानंद स्वरूपता सोडून या संसाराला देहाला धरतो. कल्पना अविद्या तेने झाला जीव. नको असलेली कल्पना धरून तो संसार दुःखाला भोगू लागतो. घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद. माझे माझे मुक्त होता परी बळे झाला बंद घेऊनिया छंद. माझे माझे घेऊनिया छंद माझे माझे. मुक्त होता परी बळी झाला बद्ध. मुक्तच होता, पण नको ते धरल्यामुळे बंधनाला प्राप्त झाला. आता जे धरलेलं आहे ते चांगलं आहे का? जे धरलेलं आहे ते चांगलं नाही, नाशिवंत आहे. दुःख देणाऱ्या देहाला, दुःख देणाऱ्या संसाराला जीवाने धरलेला आहे. हा संसार दुःख देतोय याचंही ज्ञान त्याला पदोपदी आहे. मग आता धरलेली गोष्ट जर दुःख देत असेल तर ती धरलेली गोष्ट आपण सोडून दिली पाहिजे. तुकोबरायांनी आपल्याला पुन्हा पुन्हा जाग केलं. तुकोबराय बोलतात, सगळ्या विश्वाचं भरण पोषण करण्याचं तुझं सामर्थ्य आहे, पण या देहाच्या संकोचामध्ये तू अडकलास आणि आपली व्यापकता विसरून गेलेला आहेस.
तुकोबराय सांगतायत, एवढा संकोचून तू लहान का झाला? संकोचोने का रे झालासी लहान, घेया पोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं पोषण त्याने घ्यायला पाहिजे, पण जीव मात्र ब्रह्मांडाचं पोषण घेत नाही. स्वतःच्या कुटुंबाचंही पोषण घेणं त्याला शक्य होत नाही. मग आता ही सगळी पराधीनता ज्याने प्राप्त झालेली आहे, तो संसार दुःखाला कारण आहे हे कळून सुद्धा आणि संतांनी पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा जीव संसार सोडताना दिसत नाही. संसार टाका म्हणून म्हटल्यानंतर सुद्धा कोणी संसार टाकत नाही. तुकोबराय बोलतात, एखादा आपण डोक्यावरती भारा घेतलेला आहे आणि त्या भाऱ्याने जर आपली मान दाटून आली तर तो भारा आपण डोक्यावरती ठेवत नाही, टाकून देतो. मान दुखू लागली तर डोक्यावरचा भारा आपण टाकतो. तुकोबराय बोलतात, मग हा सुद्धा भारा तुका म्हणे भार माथा टाका अहंकार, माथा टाका अहंकार, माथा टाका अहंकार. तुका म्हणे भार भार माथा टाका अहंकार. हा अभिमानाचा जो भार आपण घेतलेला आहे तो टाकून दिला पाहिजे. अनेक वेळेला संसाराचा भार टाकून द्यायला सांगतात, पण हा संसार मात्र कोणी टाकत नाही. एखादा पदार्थ धरणं आणि सोडणं हे कशावरती अवलंबून आहे? तो पदार्थ आपण कसा धरलेला आहे यावरती त्याचं सोडणं अवलंबून असतं. एखादा पदार्थ जर आपण वरवर धरला असेल तर तो सहज सोडून देता येतो, पण एखादा पदार्थ जर आपण आतून धरला असेल तर तो सहजासहजी टाकून देता येत नाही. एखादा व्यसन करणारा मनुष्य आहे, त्याला आपण सांगितलं व्यसन सोडून द्या तर तो आपल्या समोर तेवढी मान डोलावतो, पण आपण गेल्यानंतर मात्र पुन्हा तेच करतो. हा संसार आपण वरून धरलेला नाही, आतून धरलेला आहे. बरं, काल परवा धरलेला नाही, अनादी काळापासून धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे एक प्रारब्ध संबंधातून धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे दोन उपाधी संबंधाने धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे तीन सामान अधिकरण्य संबंधाने धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे चार तादात्म्य संबंधाने धरलेला आहे. एकच पदार्थ आहे, पण एवढ्या 4-5 संबंधातून धरल्यामुळे यातला एखादा संबंध जरी ढिल्ला झाला तरी बाकीचे संबंध याला सुटू देत नाहीत, घट्ट धरून ठेवतात. हा संसार आपण धरलेला आहे प्रारब्ध संबंधाने. प्रारब्ध संबंध कशाला म्हटलं जातं? अनंत काळापासून आपण कर्म करत आलेलो आहोत, त्याचं संचित बनून प्रारब्ध बनतंय आणि ते प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतंय. इथे कोण कुठे जन्माला येणार हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ठरलेलं आहे. जन्म प्राप्त झाल्यानंतर कोणाशी संबंध येणार, कोण शत्रू होणार, कोण मित्र होणार हे ज्याच्या त्याच्या प्रारब्ध संबंधाने ठरलेलं आहे. जोपर्यंत प्रारब्धाचा संबंध आहे तोपर्यंत आपण म्हटलं तरी आपल्याला संसार सोडता येऊ शकत नाही. तुकोबरायांनी उदाहरण दिलं,
एखाद्या महापुरामध्ये नदीच्या दोन काठाला असलेले ओंडके लाटांनी एकत्र आले. लाटांच्या द्वारे ते एकत्र राहतात. मिळती काष्टे लोटता पूर. मग आता हे एकत्र कुठपर्यंत राहतील? जोपर्यंत मध्ये लाटा उसळत नाहीत आणि त्यांना वेगळं करत नाहीत तोपर्यंत ते एकत्र राहतील. आदळे दूर होती खल्लाळी. तसा हा प्रारब्ध संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला संसार सोडता येऊ शकत नाही. हा संसार आपण धरलेला आहे उपाधी संबंधाने. सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी झाला की हरणाला मृगजळ दिसू लागतं. हरणाला मृगजळ कुठपर्यंत दिसणार आहे? जोपर्यंत सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी आहे तोपर्यंत हरणाला मृगजळ दिसणार आहे. जरी त्याने कितीही ठरवलं तरी सुद्धा तो मृगजळाला पाहणं थांबवू शकत नाही. मग ते दिसायचं बंद कधी होईल? ज्या वेळेला अचानक अवकाळी ढग आकाशामध्ये येतील आणि सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी सुटून जाईल त्यावेळेला हरणाला मृगजळ दिसायचं बंद होईल. तसं या देहाची उपाधी आपल्याला लागलेली आहे. जोपर्यंत देहाची उपाधी आहे तोपर्यंत हा संसार आपल्याला दिसणारच आहे. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी हे अवघे संसारिक. जोपर्यंत देहाचा सद्भाव आहे तोपर्यंत आपल्याला संसार सोडता येऊ शकत नाही. हा संसार आपण धरलेला आहे सामान अधिकरण्य संबंधाने. एकाच अधिकरणामध्ये दोन गोष्टी असाव्यात. त्यातली एक गोष्ट आपल्याला घ्यायची आहे पण दुसरी गोष्ट नको असताना आपोआप त्याच्याबरोबर येते. बगीच्यामध्ये गुलाबाची फुलं उमललेली आहेत. आपल्याला गुलाबाचं फुल घ्यायचंय म्हणून आपण बगीच्यामध्ये गेलो तर गुलाबाचं फुल घेत असताना त्याचे काटे आपोआप आपल्या हाताला लागणार आहेत. कारण हे फूल आणि काटे यांचं अधिकरण एकच आहे. तसं या संसारामध्ये आपण सुख प्राप्त करण्यासाठी उतरलो पण या संसाराच्या अधिकरणामध्ये फक्त सुख राहत नाही, त्याच्याबरोबर दुःख हे अनायासे येणारच आहे. हा संसार आपण धरलेला आहे तादात्म्य संबंधाने. बाकीचे संबंध कदाचित प्रारब्ध भोगाने संपून जातील पण हा तादात्म्य संबंध संपणारा नाही. तादात्म्य संबंध समजावा यासाठी ज्ञानोबरायांनी आपल्याला फार सुंदर उदाहरण दिलं. ज्ञानोबराय बोलतायत, पारधी लोक पोपट पकडण्यासाठी एक युक्ती करतात. रानामध्ये दोन झाडांना ओढून एक तार बांधतात आणि त्या तारेमध्ये नळी ओवतात. पोपट उडत उडत आला, नळीवरती बसला की पोपटाच्या भाराने ती नळी गरकण फिरते आणि आपण पडू या भीतीपोटी पोपट त्या नळीला घट्ट धरतो. परिणाम असा होतो की नळी फिरल्यामुळे तो उलटा होतो. पायी वरती होतात, डोकं खाली होतं. खाली पाहतो खाली खड्डा दिसतो आणि वरती पाहतो वरती आकाश दिसतं. विचार करतो की मी आता काय करावं. आता त्या नळीला त्याला कोणी बांधलेलं आहे का? ज्ञानोबराय बोलतात, तैसे शुकाचे नि अंग भारी नळिका भोविन नली येरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मनशंका. त्याने उडायला पाहिजे पण त्याच्या मनामधली शंका जात नाही. विचार करतो ही नळी जर मी सोडली आणि खड्ड्यामध्ये पडून माझे प्राण गेले तर? काही केल्या तो नळी सोडत नाही. ज्ञानोबराय विचारतात, सांगा त्या नळीला त्याला कोणी बांधलेलं आहे का? कोणी बांधलेलं नाही. बरं त्या नळीला धरण्याचं त्याला काही कारण आहे का? काही कारण नाही. ऐसा काजे विना तुडला सांगा आणिके काय बांधला. हा विनाकारण स्वतःला नळीला बांधून ठेवतोय. त्या पोपटाने जशी नळी घट्ट धरावी तसा हा संसार आपण घट्ट धरलेला आहे. हा संसार जर सोडला तर माझं कसं होईल या भीतीपोटी कितीही दुःख देणारा जरी असला तरी जीव संसार सोडायला तयार नाही. कोण माझी व्यवस्था पाहिल, माझं कसं होईल या भीतीपोटी कितीही दुःख देत असला तरी सुद्धा जीव संसाराला घट्ट धरतोय.
तुकोबरांनी निरीक्षण केलं की याने धरलेला हा संसार याला कितीही सोडा म्हणून सांगितलं तर हे सोडणार नाहीत. मग सोडूच शकत नाहीत का? तर सोडू शकतात, पण जीवाची सोडण्याची एक अट आहे. तो एखादा पदार्थ कधी सोडतो? जेव्हा त्याच्यापेक्षा चांगला पदार्थ त्याच्या समोर दिसला की पहिला धरलेला पदार्थ हा सुटू शकतो. हा अगदी त्याचा नैसर्गिक नियम आहे. एखाद्या लहान मुलाने हातामध्ये जर माती धरली आणि आईला असं वाटत असेल त्याने माती सोडून द्यावी, तर आई त्याला समजून सांगते माती सोडून दे, ते ऐकत नाही. मग आई जर हुशार असेल तर युक्ती करते. त्याच्या समोर एखादी चॉकलेट किंवा कॅडबरी दाखवते. तिला पाहिल्यानंतर ते हातामधली माती सोडून देईल. लोक म्हणू लागली, महाराज अलीकडं मुलं चॉकलेटला सुद्धा दाद देत नाहीत. मग अलीकडचा प्रभावी उपाय, त्याला मोबाईल दाखवला तर तो हातामध्ये धरलेली माती सोडून देईल. चांगला पदार्थ समोर दिसला की पहिला धरलेला पदार्थ हा सोडला जाऊ शकतो. आपण वारी करणारी मंडळी आहोत. वारी करत असताना रात्रीच्या वेळेला आपली मुक्कामाची व्यवस्था एखाद्या हॉलमध्ये असेल आणि आपल्याला चांगली जागा धरायला मिळाली नाही. कुठेतरी कोपऱ्यामध्ये आपण जागा धरून ठेवतो, पण कुठपर्यंत धरतो? जोपर्यंत चांगली पंख्याखालची जागा रिकामी होत नाही तोपर्यंत. चांगली जागा रिकामी झालेली पाहिली की पहिली धरलेली जागा आपण सोडून देतो. तुकोबरांनी विचार केला, यांनी संसार धरलेला आहे, पण या संसारापेक्षा चांगला पदार्थ जर यांच्या समोर ठेवला तर हे धरलेला संसार सोडू शकतात आणि तो चांगला पदार्थ धरू शकतात. तुकोबरांनी सर्वांना आवाहन केलं आणि विचारायला सुरुवात केली, का रे, तुम्ही जे धरलेलं आहे ते कसं आहे याचा विचार करा, आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो कसा आहे याचा विचार करा. तुम्ही जो धरलेला संसार आहे तो एका जागेपुरता मर्यादित आहे. तुम्ही इथे जुहीनगरमध्ये धरलेलं तुमचं घर आहे, पण हे घर तुमचं एका जागेपुरतं मर्यादित आहे. इथून तुम्हाला पुण्याला जायचं झालं तर तुमचं इथे जुहीनगरमध्ये असलेलं घर तुमच्या बरोबर पुण्याला येऊ शकत नाही. किंवा तुमची गावाला असलेली 5-10 एकर जमीन आहे, ती गावाला तुम्ही धरलेली आहे, पण ती धरलेली जमीन तुम्ही मुंबईला आले तर तुमच्या बरोबर मुंबईला येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जे धरलेलं आहे ते एका जागेपुरतं मर्यादित आहे, आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र एका जागेपुरता मर्यादित नाही. लोक म्हणू लागली, महाराज आम्ही धरलेलं एका जागेपुरतं मर्यादित आहे खरं आहे, पण तुम्ही ज्याला धरायला सांगताय तो एका जागेपुरता मर्यादित नाही. मग तो कसा आहे? तर तो कसा आहे त्याचा परिचय अभंगाच्या पहिल्या चरणात देतो. व्यापक हा विश्वंभर, 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 पंढरीराया विठेवारी, पंढरीराया विठेवारी, पंढरीराया विठेवारी, पंढरीराया विठेवारी.
चराचर जाते चराचर जाते चराचर जाते व्यापक हा विश्वंभर. तुकोबरायांनी सांगितलं, मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो एका जागेपुरता मर्यादित नाही, तो व्यापक आहे. व्यापक म्हणजे तुम्ही जिथं बसलेला आहात तिथंही तो आहे, आणि तुम्हाला जिथं कुठं जायचं झालं तर तिथे सुद्धा तो आहेच आहे, म्हणजे तो सर्वत्र आहे. लोक म्हणू लागले, महाराज तुम्ही परमात्मा पंढरनाथाला व्यापक म्हणता, आणि आम्ही जे धरलेलं आहे ते आमचं घर, आमचा संसार मर्यादित आहे असं म्हणतात. पण परमात्मा पंढरीनाथ व्यापक आहे हे आमच्या अनुभवाला येत नाही. जसं आमचं घर इथे जुहीनगर मध्ये आहे, तसं त्याचं घर तिथे पंढरपूर मध्ये आहे. मग तो पंढरपूर मध्ये दिसत असताना तुम्ही त्याला व्यापक कसं म्हणता? भगवंताची व्याप्ती ज्ञानोबरांनी आपल्याला फार सुंदर उदाहरणाने समजून दिली. ज्ञानोबराय बोलतायत, सकाळच्या वेळेला पूर्व दिशेला सूर्य उगवतो. मग आता सूर्य दिसायला पूर्व दिशेला दिसतोय. मग सूर्य दिसायला पूर्व दिशेला जरी दिसत असला तरी सूर्याचा प्रकाश हा फक्त पूर्व दिशेपुरता मर्यादित असतो का? तो पूर्व दिशेपुरता मर्यादित नाही, तो सर्वत्र असतो. तसं दिसायला परमात्मा पंढरीनाथ पंढरपूरमध्ये जरी दिसत असले तरी असायला मात्र सर्वा घटे राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्य जसा हजारो किरणांनी सर्वत्र व्याप्त आहे, तसं परमात्मा पंढरीनाथ सर्वत्र विद्यमान आहेत. भगवंताची व्याप्ती जेव्हा भक्तांच्या लक्षामध्ये येत नाही तेव्हा आपली व्याप्ती भगवान आपल्या प्रगटीकरणातून सर्वांसमोर प्रगट करतात. देवर्षी नारदांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची व्याप्ती समजली नाही. देवर्षी नारद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणू लागले, देवा तुझ्याजवळ 16,108 राण्या आहेत आणि तू एकटा आहेस, एवढ्या सर्वांपर्यंत तू कधी जाऊ शकशील? भगवंताच्या लक्षामध्ये आलं की हा आपल्याला एका देशापुरतं मर्यादित समजतोय. भगवंताने देवर्षी नारदांना सांगितलं, एक काम कर, ज्या घरी मी नसेल त्या ठिकाणी असलेली राणी तू घेऊन ये, आपण तिच्या बरोबर तुझा विवाह लावून देऊ. देवर्षी नारदांनी घर तपासायला सुरुवात केली. ज्या ज्या घरी देवर्षी नारद जात आहेत त्या त्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेच आहे. एकला जेथे तेथे 16 सहस्त्र घरी एकटे भगवान, पण एका वेळेला 16 सहस्त्र घरांमध्ये आपली व्याप्ती दाखवून देत आहेत. भगवान द्वारकेमध्ये राज्य करत असताना भगवंताला आमंत्रण देण्यासाठी एकाच वेळेला श्रुतदेव नावाचे ब्राह्मण आणि विदेहराज जनक दोघे सुद्धा एका वेळेला आले. दोघांनी सांगितलं, भगवान उद्या दुपारी 12 वाजता आपण आमच्याकडे भोजनासाठी यायचं. भगवंताने सांगितलं, काही हरकत नाही, मी यायला तयार आहे. भगवंताने आमंत्रण स्वीकारलं. शेजारी उभ्या असलेल्या मंत्र्याने भगवंताला सांगितलं, देवा आपण यांचं आमंत्रण स्वीकारत आहात, एका वेळेला दोघांच्या घरी जेवायला जायचंय, पण हे दोघे शेजारी शेजारी राहत नाहीत. एकाचा देश वेगळा आहे आणि दुसऱ्याचा देश वेगळा आहे. मग 2 देशांमध्ये एका वेळेला आपण कसं जाऊ शकणार? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला सांगितलं, अरे मला कुठं जावं यावं लागत नाही, आहे मी सर्वत्रच, मला फक्त प्रगट व्हावं लागतंय. दुसऱ्या दिवशी भगवान श्रुतदेव नावाच्या ब्राह्मणाच्या घरीही भोजन करतायत आणि विदेहराज जनकाच्या घरीही भोजन करतायत. भगवान दिसायला एका जाग्यावरती दिसत असले पण असायला मात्र सर्वत्र आहेत. परमात्मा पंढरीनाथाची व्याप्तीचा अनुभव तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये घेतला.
तुकोबराय सांगतायत विटेवरती दिसणारा हा परमात्मा पंढरीनाथ सगळ्या लोकांमध्ये जनांमध्ये आम्ही फिरून पाहिला तर सगळ्या जनांमध्ये आम्हाला तो दिसला. जनिवनी अवघा देव विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पाताळे भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल कुळी ते दैव विठ्ठल कुळी ते दैव विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल कुळी ते दैवाला विठ्ठल कुळी ते दैवाला विठ्ठल विस्तारला जणी तुकोबराय बोलतात सगळ्या जनांमध्ये आम्हाला तो व्याप्त असलेला दिसला. सप्तही पाताळे भरुणी सातही पाताळांमध्ये परमात्मा पंढरीनाथ आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी तिन्ही लोकांमध्ये तो आहे. विठ्ठल मुनी मानसी तुकोबराय बोलतात मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मर्यादित नाही, तो व्यापक आहे, सर्वत्र आहे. बरं, सर्वत्र भगवंताची व्याप्ती फक्त बाहेरून आहे असं नाही, तो आतून सुद्धा व्यापक आहे आणि बाहेरून सुद्धा व्यापक आहे. आंतरबाह्य व्याप्ती सांगायला शास्त्रामध्ये शब्द आलेले आहेत. ओत प्रोत तो भरलेला आहे. ओत भरलेला आहे म्हणजे आंतरव्याप्ती आहे आणि प्रोत भरलेला आहे म्हणजे बाह्य व्याप्ती आहे. आत हरी बाहेर हरी भगवंताने आपली आंतरबाह्य व्याप्ती दाखवून दिलेली आहे. भगवंताला नेण्यासाठी आक्रूरजी आले. रथ सज्ज झाला. भगवान बलराम दादा रथावरती बसले. गोपिकांनी शोक केला. भगवंताने सांगितलं यांचा शोक मला पाहवत नाही, लवकर रथ तू चालव. आक्रूरांनी रथ हाकला आणि तिथून भगवंताला घेऊन निघाले. पण जात असताना आक्रूराच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली. आक्रूर विचार करतोय की आपल्याकडून फार मोठं काहीतरी पातक घडत आहे. भगवंताला आपण घेऊन चाललेलो आहोत, पण कुठे घेऊन चाललेलो आहोत तर कंसाच्या दरबारात घेऊन चाललेलो आहोत आणि कंस दुष्ट आहे, त्याने मारण्यासाठी भगवंताला आपल्याकडून आणवून घेतलेला आहे. आक्रूराच्या मनामध्ये दुःख आहे. भगवंताने आक्रूराच्या मनातले भाव ओळखले आणि विचार केला की आक्रूराला थोडंसं आपल्या स्वरूपाचा परिचय करून दिला पाहिजे. भगवंताने आक्रूराला सांगितलं एक काम कर, आपण फार घाई गडबडीमध्ये निघालेलो आहोत, मथुरेमध्ये आपल्याला जायचंय, पण थोडंसं ताजं तवानं होऊन मग आपण जाऊ. यमुनेच्या पात्रामध्ये एका झाडाखाली रथ उभा करायला सांगितला आणि भगवंताने आक्रूराला पाण्यामध्ये स्नान करून येण्यासाठी सांगितलं. आक्रूरजी यमुनेच्या पात्रात स्नान करण्यासाठी गेले. पाण्यामध्ये बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर पाण्याच्या आतमध्ये पाहतायत तर पाण्यामध्ये त्याला रथ दिसतोय. रथावरती भगवान बसलेले आहेत. बलराम दादांबरोबर बोलतायत. आक्रूरजी घाबरले. पाण्यामधून वरती उठले. बाहेर पाहतायत तर बाहेर सुद्धा झाडाखाली तेच दिसतंय. आक्रूरांनी विचार केला आपल्याला पहिल्यांदा जे दिसलं असेल तो भ्रम झाला असेल, म्हणून दुसऱ्यांदा बुडी मारून पाण्यामध्ये पाहिलं तर पुन्हा तेच दिसलं की बाहेर जसा रथ आहे तसा पाण्याच्या आत रथ आहे. भगवान आहेत, बलराम दादा आहेत. 2-3 बुड्या मारल्यानंतर आक्रूराच्या एक गोष्ट लक्षात आली की ज्यांना आपण घेऊन चाललेलो आहोत ते एका जाग्यावरती जरी दिसत असले तरी ते तेवढ्या पुरतेच मर्यादित आहेत असं नाही, ते आतही आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. भगवंताची व्याप्ती अंतर्बाह्य आहे. तुकोबराय सांगतायत मी तुम्हाला त्याला धरायला सांगतोय. लोक म्हणू लागले महाराज ही गोष्ट आम्ही मान्य करू, भगवान सर्वत्र आहे हेही मान्य करू, पण असा व्यापक असलेला भगवान धरून आम्हाला नेमका उपयोग काय आहे, फायदा काय? आम्ही संसार धरलेला आहे त्याचं कारण आहे की हा संसार आमच्या पोट भरण्याचं साधन आहे.
भूक लागल्यानंतर आमचं पोट भरण्याचं काम हा संसार करतोय. तुम्ही आम्हाला ज्याला धरायला सांगतायत तो आमचं पोट भरणार आहे का? तुकोबराय बोलतायत, मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो केवळ तुमचं एकट्याचं पोट भरणार आहे असं नाही, तर तो सगळ्या विश्वाचं पोट भरणारा विश्वंभर आहे. व्यापक हा विश्वंभर, तो विश्वंभर आहे, म्हणून मी तुम्हाला त्याला धरायला सांगतोय. तुम्ही संसार पोट भरण्यासाठी धरलाय. या पोरा पोटा कारणेगा झालोसे पांगुळा. पोटासाठी संसार धरलाय, पण या संसाराने तुमचं आजपर्यंत पोट भरलेलं आहे का हे निश्चित विचार करून सांगा. संसाराने आपलं आजपर्यंत पोट भरलेलं नाही. भरलंच तर 2-3 तासापुरतं भरलं जातं की पुन्हा रिकामं होतं. पण तुकोबराय सांगतायत, मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र कायमचं पोट भरणारा आहे. आता सुद्धा तुमचं पोट तोच भरतोय, पण तुम्हाला असं वाटतंय की आम्ही आमचं पोट भरतोय. तुकोबराय बोलतात, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. बाळा दुधा कोण करते उत्पत्ती, वाढवे शेपते सवे दोन्ही. सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा तोच आहे. भगवान यशोदा मातेच्या मांडीवरती दूध पितायत. यशोदा माता भगवंताला दूध पाजतीये. भगवान दूध पितायत पितायत पितायत. यशोदा मातेला भीती वाटली, जास्त दूध पिला आणि याला जर आजीर्ण झालं आणि पोट दुखू लागलं, मग यशोदा मातेने दूध पाजणं थांबवलं. यशोदा मातेने विचार केला, याला दूध पिण्याचा अंदाज नसेल. काही मुलांना खाण्याचा अंदाज नसतो. ताट भरून ठेवलं तर ते कितीही खात राहतात. आपल्यालाच ताट ओढून त्याला बंद करावं लागतं. तसं यशोदा मातेला असं वाटलं, याला खाण्याचा अंदाज नसेल. भगवंताने विचार केला, थोडंसं आईला आपण कोणाचं पोट भरतोय हे थोडंसं दाखवून दिलं पाहिजे. म्हणून भगवंताने मांडीवरती असताना जांभई दिली आणि त्या जांभईमध्ये यशोदा मातेने पाहिलं तर यशोदा मातेला ब्रह्मांडाचं दर्शन झालं. भगवान यशोदा मातेला हे दाखवून देत आहेत की माझ्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत आणि या अनंत ब्रह्मांडाचं उदरामध्ये रक्षण करून भरण पोषण करणारा मीच आहे. म्हणून सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा तो विश्वंभर आहे. नामदेवराय बोलतात, आमच्या स्वामींना विश्वंभर म्हणतात त्याचं कारणच हे आहे. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते मनोनिया. पोषितो विश्वाते मनोनिया. माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते मनोनिया. पोषितो विश्वाते मनोनिया. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते मनोनिया. पोषितो विश्वाते मनोनिया. विश्वंभर माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते मनोनिया. पोषितो विश्वाते मनोनिया. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ती, पोषितो विश्वाते म्हणून या. सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा असल्यामुळे त्याला विश्वंभर म्हणतात. भगवान आपली विश्वंभरता दाखवून देतात. पांडव वनवासामध्ये असताना मध्यरात्रीला दुर्वास महर्षी 10,000 शिष्यांसह पांडवांच्या कुटीजवळ जाऊन पोहोचले. द्रौपदीने दुर्वासांचं पूजन केलं. दुर्वासांनी सांगितलं, पूजा बिजा राहू दे, आम्हाला कडकडून भूक लागलेली आहे. थोडा सुद्धा धीर आम्हाला धरवत नाही. आत्ताच्या आत्ता आमच्या सगळ्या शिष्यांची माझ्यासह भोजनाची व्यवस्था कर. दुर्वासांना माहिती आहे की मध्यरात्रीला पांडव आपल्याला अन्न देऊ शकत नाहीत. सूर्यनारायणाने दिलेली थाळी दिवसा अन्न देते, मध्यरात्रीला हे अन्न कुठून आणतील?
यांचं सत्व हरण करण्याची ही चांगली वेळ आहे. द्रौपदी हुशार आहे. कथाभाग आपल्याला माहिती आहे. द्रौपदीने दुर्वासांना प्रार्थना केली, स्वामी आपण स्नान करून या, तोपर्यंत आपली भोजन व्यवस्था आम्ही करू. दुर्वास महर्षी शिष्यांसह स्नानासाठी यमुनेवरती गेले. द्रौपदीने भगवंताचं स्मरण केलं, भगवान प्रगट झाले, भाजीचं पान खाल्लं आणि ढेकर दिला. त्याचा परिणाम असा झाला की यमुनेच्या पात्रामध्ये दुर्वासांसह सगळ्या शिष्यांची पोटं भरली गेली. सगळ्यांची पोटं भगवंताने आहे तिथूनच भरून टाकली. विश्वंभरत्व भगवंताने दाखवून दिलं. सगळे स्नान करून बाहेर आले, एकमेकांकडे पाहतायत, अजिबात भूक नाही. करायचं काय? आपल्याला तर पांडवांकडे जाऊन भोजन करायचंय, पण अन्नाचा एक दाणा आतमध्ये जाण्या इतपत सुद्धा जागा रिकामी राहिलेली नाही. दुर्वासांनी सांगितलं तसं चालणार नाही, काहीतरी करून पोट थोडंसं रिकामं करू. सगळ्यांनी उड्या मारायला सुरुवात केली. वाळवंटामध्ये गडबड्या लोळतायत, योगासनं करतायत, व्यायाम करतायत, जेणेकरून थोडीशी जागा होईल आणि आपल्याला काहीतरी खाता येईल. इकडे अर्धा पाऊण तास झाला, सगळं भोजन सिद्ध झालं. भगवंताने भीमाला सांगितलं, का रे, हे अजून आलेले नाहीत, यांना कडकडून भूक लागली होती. मग हे का आलेले नाहीत, यांना जाऊन सांग, भोजन तयार आहे, त्यांना घेऊन ये. भीम दादा गेले, जाऊन पाहतायत तर सगळे वाळवंटामध्ये लोळतायत. सगळ्यांना भीमाने विचारलं, हे काय चाललंय? तिकडे अन्नप्रसाद तयार झालाय, गरम आहे, लवकर चला. सगळ्यांनी सांगितलं, आतमध्ये एक दाणा जाण्या इतपत सुद्धा भूक राहिलेली नाही, आम्ही येऊ शकत नाही. भीमाने सांगितलं, तसं जमणार नाही. मध्यरात्रीला येऊन 10,000 शिष्यांचा स्वयंपाक करायला सांगायचा आणि अर्धा तासानंतर सांगायचं आम्हाला भूकच नाही. एवढा सगळा स्वयंपाक वायाला जाईल. यावंच लागेल आणि काहीतरी तुम्हाला खावंच लागेल. सगळ्यांनी भीमाचा तो आवेश पाहिला, आग्रह पाहिला, घाबरले. सगळे पुढं पळतायत आणि भीम त्यांना धरण्यासाठी मागून पळतोय. भगवंताने पोट भरलं तर ते पोट रिकामं होत नाही. तुकोबराय बोलतायत, तो विश्वंभर आहे, म्हणून त्याला मी तुम्हाला धरायला सांगतोय. तो तुमच्या पोटाची कायमची व्यवस्था करून टाकेल. लोक म्हणू लागली, महाराज तो विश्वंभर आहे हेही मान्य आहे, पण असं विनाकारण कोण कोणाचं पोट का भरेल? पोट भरण्यासाठी काहीतरी संबंध असावा लागतो. आपल्या घरामध्ये आपण अन्नप्रसाद बनवतो, भोजन बनवतो, कोणासाठी? आपल्या मुलाबाळांसाठी. तसं भगवान सगळ्या विश्वाचं पोट भरतायत, तर मग या विश्वाचा आणि भगवंताचा संबंध काय? तुकोबरायांनी सांगितलं, जो आपला आणि आपल्या मुलाबाळांचा संबंध आहे तोच भगवंताचा आणि या विश्वाचा संबंध आहे. म्हणजे हे सगळं चराचर विश्व त्याने उत्पन्न केलेलं आहे. चराचर ज्याचेनी, सगळ्या चराचर विश्वाला उत्पन्न करणारा तो आपला पिता आहे. भगवान सांगतात, पिता अहमस्य जगतो माता धाता पितामह. मीच पिता आहे, मीच माता आहे, सगळ्या विश्वाला उत्पन्न करणारा मीच आहे. मग ज्याने विश्व उत्पन्न केलंय त्या विश्वाच्या भरण पोषणाची जबाबदारी सुद्धा त्याचीच आहे. तुकोबराय बोलतात, हे सगळं विश्व, हे सर्व विश्व त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. त्याच्यापासून विश्व उत्पन्न झालंय. त्वमेव माताच पिता त्वमेव, तोच माता आहे आणि तोच पिता सुद्धा आहे. भगवंताने चराचर विश्व निर्माण केलं. चर म्हणजे चेतन आणि आचर म्हणजे जड. चेतन आणि जड असे दोनच पदार्थ जगामध्ये आहेत, ज्याला सजीव आणि निर्जीव असं म्हटलं जातं. भगवान चराचर विश्वाला स्वतः उत्पन्न करतात. काल्याचा मोठा प्रसंग आपल्याला माहिती आहे. ब्रह्मदेवाला काल्याचा प्रसाद भगवंताने दिला नाही. ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेव गायी वासर गोपाळांचं हरण करून घेऊन गेले. आणि कैकयाने नवलावो केला, काला वाटिता विधाता ठकविला. भाग नेदा तो वत्से गोवळ घेऊन गेला, एकला जेथे तेथे होऊन या ठेला हो. निळोबराय बोलतात, ब्रह्मदेवाला प्रसाद मिळाला नाही. ब्रह्मदेवाने गायी वासरांचं हरण केलं. ब्रह्मदेवाला असं वाटलं, हा आपल्याकडे गायी वासर मागण्यासाठी येईल.
पण भगवंत गेले नाहीत एकला, जेथे तेथे होऊन या ठेलावो. भगवान स्वतः गायी झाले. भगवान चेतन अचेतन पदार्थ कसे बनतात याचा विचार करा. भगवान गायी झाले. जशी ज्याची गायी असेल तशा सगळ्या गाया भगवान बनले. त्या गायांची वास्त्र जशी असतील तशी सगळ्यांची वास्त्र भगवानच बनले. जे जे गोपाळ होते ते गोपाळ सुद्धा भगवानच बनले. मग आता गायी वास्त्र गोपाळ हे सगळे चेतन चर पदार्थ आहेत. एवढे चर पदार्थच भगवान फक्त बनले असं नाही, तर जड अचेतन पदार्थ सुद्धा भगवान बनले. गायांच्या गळ्यामध्ये घुंगरमाळा होत्या. जिच्या गळ्यामध्ये जशी घुंगरमाळा असेल तशी घुंगरमाळ भगवानच बनले. गोपाळांनी रानामध्ये खाण्यासाठी शिदोऱ्या आणल्या होत्या. त्या शिदोऱ्या सुद्धा भगवानच बनले. हातामध्ये गायी राखण्यासाठी काठी आणल्या होत्या. त्या काठ्या सुद्धा भगवानच बनले. गोपाळांच्या अंगावरची वस्त्र, पायामधली पादत्राणं, सगळ्या वस्तू भगवानच बनले. म्हणजे चराचर विश्व तो स्वतः बनणारा, उत्पन्न करणारा आहे. तुकोबरा बोलतात तो चराचर उत्पन्न करणारा आहे. सगळ्या विश्वाचं तोच बीज आहे. म्हणून मी तुम्हाला त्याला धरायला सांगतोय. लोक म्हणू लागली, महाराज असं चराचराला उत्पन्न करणारा, सगळ्यांचं पोट भरणारा, विश्वंभर असलेला आणि सगळ्या चराचरामध्ये व्यापक असलेला नेमका कोण आहे त्याचा परिचय अभंगाच्या पंढरीराय विठेवरी, पंढरीराय विठेवरी, पंढरीराय विठेवरी, पंढरीराय विठेवरी, पंढरीराय विठेवरी, पंढरीराय
पाऊले त्याची धरी पाऊले पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले. तुकोबराय बोलतात, सगळ्यांना उत्पन्न करणारा, सर्वत्र असलेला, विश्वंभर असलेला एक परमात्मा पंढरीनाथ आहे. त्याला सोडून दुसरं कोणी व्यापक नाही, त्याला सोडून दुसरं कोणी विश्वंभर नाही, आणि त्याला सोडून दुसरं कोणी चराचराला उत्पन्न करणार नाही. लोक म्हणू लागली, महाराज आम्ही थोडंसं बाकीचं सुद्धा ऐकतो, सर्व ठिकाणी वेदांतामध्ये ब्रह्म व्यापक आहे म्हणून सांगितलेलं आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, ब्रह्म सर्वत्र आहे, त्या ब्रह्मापासून विश्व उत्पन्न होतं असं आम्ही ऐकलंय, आणि तुम्ही सांगता की व्यापक परमात्मा पंढरीनाथ आहे. मग ब्रह्म व्यापक आहे का परमात्मा पंढरीनाथ व्यापक आहे? तुकोबराय बोलतायत, तुम्ही जे ऐकलेलं आहे ते बरोबर आहे, पण विटेवरती उभं राहिलेलं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे साक्षात ब्रह्मच आहे. तेही ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तिरी, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. विटेवरती उभा असलेलं तत्व म्हणजे ब्रह्मच आहे. सगळ्या विश्वाला उत्पन्न करणारं व्यापक म्हणून असलेलं एकच तत्व आहे, ते म्हणजे विटेवरती उभा असलेला परमात्मा पंढरीनाथ. उदाहरणाने चिंतन आपण करा. श्रीमद भागवतामध्ये आलेला मोठा प्रसंग आहे. ग्रीष्म काळामध्ये गजेंद्र नावाचा हत्ती आपल्या परिवारासह सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेला. तिथे सरोवरामध्ये पाणी पिऊन जलक्रीडा करत असताना तलावामध्ये राहणारा जो मगर आहे, त्या मगराला राग आला. त्याने विचार केला, हे हत्ती पाणी पिण्यासाठी तलावामध्ये आले होते इथपर्यंत ठीक आहे, पण यांना आमचा तलाव गढूळ करण्याचं काही कारण नाही. त्याला राग आला आणि त्या नकराने मगराने गजेंद्राचा पायी पकडला. गजेंद्र हा अत्यंत बलशाली हत्ती आहे. त्याचं इतकं बळ होतं की राणामध्ये त्याने जर चित्कार केला तर सिंह सुद्धा त्याला घाबरायचे. गजेंद्राने विचार केला, कोणीतरी मगराचं पिल्लू सहज खेळता खेळता त्याने पायी धरला असेल, म्हणून गजेंद्राने आपला पायी थोडासा झटकून पाहिला, पण पायी काही सुटला नाही. गजेंद्राच्या लक्षामध्ये आलं की हे थोडंसं वेगळाच दिसतंय. गजेंद्राने आपली ताकद लावली आणि पायी सोडवण्याचा प्रयत्न केला. मगराच्या तावडीमधून पायी काही सुटेना. शेवटी गजेंद्राने सगळी ताकद पणाला लावली तरीही पायी सुटेना. सगळ्या परिवाराची मदत घेतली तरीही पायी सुटेना. शेवटी गजेंद्राचे पूर्व संस्कार जागे झाले आणि गजेंद्राने भगवंताचं स्मरण केलं. विचार इथं आहे की गजेंद्राने कोणत्याही देवतेचं नाव घेतलं नाही. गजेंद्राने केलेली जी स्तुती आहे ती निर्विशेष स्तुती आहे. गजेंद्र असं चिंतन करतोय आणि स्मरण करतोय, जो कोणी या ब्रह्मांडाचा मालक असेल, चालक असेल, तो माझ्या हाकेला प्रतिसाद देईल. मग आता कोण आहे ते मला माहित नाही, त्याचं नाव काय आहे तेही मला माहित नाही. गजेंद्र स्तुती करतोय पण निर्विशेष करतोय. सगळ्या देवी देवतांच्या कानावरती आवाज जातोय, पण प्रत्येक देवी देवतांनी आपापल्या नावाचा अभिमान धारण केलेला आहे. सगळ्या विचार करतायत की याने अजून आपलं नाव घेतलेलं नाही, त्यामुळे आपल्याला जाण्याचं काही कारण नाही. व्यापक म्हणून हाक मारतोय, विश्वंभर म्हणून हाक मारतोय, चराचराला ज्याने उत्पन्न केलंय म्हणून हाक मारतोय. मग आता जो कोणी असा असेल तो जाईल असं म्हटल्यानंतर गजेंद्राला सोडवण्यासाठी कोण धावून आलं? कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. भगवान विष्णू परमात्मा गजेंद्राला सोडवण्यासाठी धावून गेले. म्हणजे व्यापक म्हणून हाक मारल्यानंतर जो प्रगट होतो तोच खऱ्या अर्थाने व्यापक आहे. आणि असा व्यापक परमात्मा पंढरीनाथ आहे, भगवान विष्णू आहे. तुकोबराय बोलतात, त्याची धरी पाऊले, त्याची पाऊलं आपण धरली पाहिजे. लोक म्हणू लागली, महाराज हे ठीक आहे, त्याची पाऊलं तुम्ही आम्हाला धरण्यासाठी सांगता, आम्ही कधी काळी त्याच्या दर्शनाला जर गेलो तर तिथे 10-10, 12-12 तास लाईन असते, आणि त्याच्या पायाजवळ जर आम्ही गेलो
तर पायावरती डोकं टेकवण्याच्या आत मागच्या आम्हाला पुढे ढकलून देतात आणि तुम्ही सांगता त्याची पाऊलं धरा, त्याचे पायी धरा. त्याचे पायी धरणं अवघड आहे. मग आता परमात्मा पंढरीनाथाचे पायी धरायचे म्हणजे हाताने जाऊन पायी गच्च धरायचे असा त्याचा अर्थ नाही. धरणे हा जो शब्द आहे हा संस्कृत भाषेतील धारणा शब्दाचं रूप आहे. संस्कृत मधून मराठीमध्ये जे शब्द आले ते दोन पद्धतीने आले. काही शब्द आहेत तसेच आले, त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं. जसा गुरु शब्द आहे, माता शब्द आहे, पिता शब्द आहे, हे आहे तसेच आले. संस्कृतमध्येही गुरुला गुरुच म्हणतात, माता माताच म्हणतात. पण काही शब्द मात्र त्यांच्यामध्ये बदल होऊन आले. जे बदल होऊन आले त्याला तद्भव शब्द असं म्हटलं जातं. मूळ शब्द आहे धारणा करणे, त्याचं मराठीमध्ये रूप बनलं धरणे. धरणे म्हणजे धारणा करणे. आता ही धारणा काय आहे? योग सूत्रामध्ये आपल्याला 5 बहिरंग साधनं सांगितली गेली आणि 3 अंतरंग साधनं सांगितली गेली. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही 5 साधनं बहिरंग आहेत आणि धारणा, ध्यान, समाधी ही 3 अंतरंग साधनं आहेत. त्यामध्ये धारणा म्हणजे अंतःकरणाचा प्रवाह, देशबंध चित्तस्य धारणम, एका देशामध्ये आपलं चित्त नेऊन बांधून ठेवणं, त्याला धारणा करणं असं म्हटलं जातं. म्हणजे परमात्मा पंढरीनाथाची पाऊलं आपल्याला इथे बसला जाग्यावरती सुद्धा धरता येणं शक्य आहे. पण मग आता त्याची पाऊलं धरायची, हृदयामध्ये धरायची, तर ती पाऊलं कशी आहेत हे अगोदर समजलं पाहिजे. भगवंताची पाऊलं, भगवंताचे चरण म्हणजे भगवंताचं समग्र स्वरूप आहे. भगवंताच्या चरणाला तुम्ही आकाराने तेवढंच पाहू नका. बऱ्याच जणांना भगवंताचे चरण लक्षामध्ये येत नाहीत. बळीच्या दारामध्ये जेव्हा भगवान वामन रूपाने प्रगट झाले तेव्हा भगवंताने बळीला दान मागितलं, मला 3 पाऊलांचं भूमीचं दान द्या, 3 पावलं भूमी द्या. बळीने विचार केला आणि भगवंताच्या पायाकडे पाहिला, अगदी छोटीशी पाऊलं. विचार केला 3 पावलांमध्ये किती जमीन बसणार. लोक याला काही बोलायचे नाहीत पण आपल्याला हसतील की तू राजा आहे, हा बालक बटू आहे, याला मागायचं कळलं नाही पण तुला द्यायचं कळायला पाहिजे होतं. एवढीशी जमीन याला देतोय. बळीने भगवंताला सांगितलं, देवा मोठं मागा. भगवंताने सांगितलं, मोठं नको, एवढंच दे. शुक्राचार्यांना भगवंताच्या चरणाचा प्रताप माहिती आहे. शुक्राचार्यांनी बळीला सावध केलं आणि सांगितलं, याच्या पायाचा अंदाज घेऊ नकोस. हे दिसायला असे दिसत असले तरी असायला असे नाहीत. कितीतरी प्रयोग केला पण शुक्राचार्यांचं बळीने ऐकलं नाही. डोळा वगैरे फुटला, सगळ्या गोष्टी झाल्या, संकल्प सुटला आणि भगवंताने जेव्हा 3 पावलांचं भूमीचं दान स्वीकारायला त्रिविक्रम रूप धारण केलं तेव्हा एका पावलामध्ये सगळा भूलोक व्यापला गेला. दुसऱ्या पावलामध्ये सगळी स्वर्गाची संपत्ती बळीची व्यापली गेली आणि 3रा पाऊल शिल्लक राहिला. बळीला भगवंताने विचारलं, सांग 3रा पाऊल कुठे ठेवायचा. बळी भगवंताचा भक्त आहे. बळीने भगवंताला सांगितलं, देवा संपत्ती संपली पण संपत्तीचा मालक बळी अजून जिवंत आहे. 3रा पाऊल आपण माझ्या डोक्यावरती ठेवा. 3रा पाऊल बळीच्या डोक्यावरती ठेवला. रसातळा नेला बळी, राही पाताळी स्वामी माझा. भगवंताने बळीला रसातळाला नेलं. भगवंताचे चरण दिसायला साधारण दिसत असले, पादो अस्य सर्व भूतानी त्रिपाद असते स्वयंप्रभ, तो सगळ्या विश्वाला व्यापून त्याचे चरण उरतात. मग आता भगवंताचे चरण किती व्यापक आहेत याचा विचार करा. भगवंताच्या चरणामध्ये भगवंताचं समग्र ज्ञान येतं. भगवंताचं सगळं चरित्र भगवंताच्या चरणामध्ये आहे. भगवंताचे अनंत गुण भगवंताच्या चरणामध्ये आहेत. भगवंताची अनंत नाम भगवंताच्या चरणात आहे. यातलं एखादं काही जरी आपण धरलं तरी भगवंताचे चरण धरले जातात. मग आता यातलं जे धरता येईल ते काहीतरी एक धरा. भगवंताने केलेला दिव्य उपदेश, गीता भागवत उपनिषदांच्या द्वारे भगवंताने उपदेश केला, हा उपदेश धरा. श्रुती स्मृती ममैव आज्ञे यस्तोल्लंघ्य वर्तते आज्ञा छेदी मम द्रोही नरके पतंती ध्रुवम. श्रुती स्मृतीच्या रूपाने भगवंताने उपदेश केलेला आहे तो धरा. लोक म्हणू लागले, महाराज हे ज्ञान धरणं आम्हाला अवघड वाटतंय. रात्री खाल्लेली भाजी आम्हाला सकाळी आठवत नाही. भगवंताचा उपदेश आम्ही कुठून धरणार.
भगवंताचा उपदेश हृदयामध्ये धरण्यासाठी अर्जुनासारखा बुद्धिमान असावा लागतो. ज्ञानोबराय वर्णन करतात, जसं आगस्तीने एका आचमनामध्ये समुद्र प्यावा, तसंच भगवंताच्या ज्ञानसागराला एका आचमनामध्ये पिणारा अर्जुन हा दुसरा अगस्तीच आहे. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरू पाही कसरा घवियाचा. एका क्षणामध्ये भगवंताच्या ज्ञानाचा सागर पिणारा अर्जुन हा अगस्ती आहे. एवढं अगस्तीचं स्वरूप आमच्या बुद्धीचं नाही. भगवंताने केलेला उपदेश धरणं अवघड आहे. तुकोबराय बोलतात, मग भगवंताचं चरित्र धरा. भगवंताने अनंत अवतार भक्तांसाठी धारण केले, अनंत चरित्र केली. एखादं चरित्र धरा. लोक म्हणू लागली हे चरित्र धरणं सुद्धा अवघड आहे. कोणत्या युगात भगवंत कसे जन्माला आले, काय काय लीला केल्या, त्याचे काय अर्थ आहेत, हे चरित्र धरणं सुद्धा अवघड आहे. तुकोबराय बोलतात, मग भगवंताचे अनंत गुण आहेत ते गुण धरा. भगवंताचं चरित्र धरलं राजा परीक्षितीने. शुकाचार्यांच्या मुखामधून भगवंताचं चरित्र ऐकलं आणि हृदयामध्ये साठवून धरलं. 7 दिवसामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला. तुकोबराय बोलतायत, चरित्र धरा. लोक म्हटली चरित्र शक्य नाही, गुण धरा. गुणही शक्य नाहीत. लोक सांगतायत आम्हाला आमचेच गुण सुटत नाहीत. देवाचे गुण कुठून लक्षामध्ये ठेवायचे? भगवंताचे गुण धरले रुक्मिणी मातेने. कीर्तिनामा नावाचा ब्राह्मण सभेमध्ये येऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुण गाऊ लागला आणि वडिलांजवळ बसलेल्या रुक्मिणी मातेने ते गुण ऐकले, हृदयामध्ये साठवले आणि विचार केला की हे सगळं जीवन भगवंताला समर्पित करायचं. रुक्मिणी मातेने भगवंताचे गुण हृदयामध्ये धरले. भगवंताने तिला धारण करण्यासाठी भगवान आले. भगवंताचं गुण धरणं होत नसेल तर मग भगवंताची अनंत नाम आहेत, त्या अनंत नामांपैकी एखादं नाम धरा. बाकीच्या गोष्टी धरायला अवघड आहेत. पण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. भगवंताचं एखादं नाम धरा. एक नाम धरलं तरी भगवान समग्र धरले जातात. कारण भगवंताने प्रत्येक नामामध्ये आपलं सगळं सामर्थ्य ओतलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये भगवंताचे अनेक नामधारक भक्त झाले. त्या भक्तांनी भगवंताचं नाम धरलं, भगवंताने त्यांना धारण केलं. कृतयुगामध्ये भगवंताचं नाम प्रल्हादांनी धरलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलोणी घेतला कडीवरी भक्ती सुखी निवाला. त्रेतायुगामध्ये भगवंताचं नाम हनुमंतरायांनी धरलं. भगवंताने हनुमंतरायांना आपल्या समोर धारण केलं. द्वापार युगामध्ये भगवंताचं नाम पांडवांनी धरलं. भगवंताने पांडवांना आपल्या जवळ धरलं. आणि कलियुगामध्ये सगळ्या संतांनी भगवंताचं नाम धरलं. सगळ्या संतांना भगवंताने आपल्या हृदयामध्ये धारण केलं. म्हणजे भगवंताला धरणं म्हणजे सगळ्यात सोपं आहे. भगवंताचं नाम धरा, भगवान धरले जातात. लोक म्हणू लागले महाराज हेही ठीक आहे, आम्ही भगवंताचं नाम धारण करू, भगवंताला धरू, पण आमच्या अगोदर त्याला कोणी धरलेलं आहे की नाही ते सांगा. नाहीतर आम्ही धरण्यासाठी जायचो आणि तिथं त्याला कोणीच धरलेलं नसायचं. तुकोबराय बोलतात, तुम्ही धरण्यासाठी उशीर केलाय. तुमच्यापेक्षा फार थोर थोर देवी देवतांनी परमात्मा पंढरीनाथाला आधार म्हणून, आश्रय म्हणून, ठाव म्हणून धरलेला आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत, अवघ्याचा हाची ठाव ठाव, अवघ्याचा हाची ठाव विठे
अवघियांचा हा चिठाव देवी देव सकळ सर्व देवी देवतांनी परमात्मा पंढरीनाथाला धरलेला आहे. आता ह्या सगळ्या श्रेष्ठ देवी देवता परमात्मा पंढरीनाथाला आधार म्हणून का धरतात, कसं धरतात याचा विचार करून पुढच्या चरणाचा विचार करून आपल्याला वेळेमध्ये थांबायचंय. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय अवघियांचा हा चिठाव देवी देव सकळ सर्व देवी देवता परमात्मा पंढरीनाथाला आधार म्हणून धरतात. आपण पहा, ज्या ज्या वेळेला देवतांवरती संकट येतं त्या त्या वेळेला देवता क्षीरसागराच्या काठावरती जाऊन भगवान विष्णूंची प्रार्थना करतात. भगवान अवताराला यावेत म्हणून देवतांचा आग्रह आहे. भगवान उदरामध्ये आले की देवता गर्भस्तुती करतात. भगवान प्रगट झाले की भगवंताच्या प्रगटीकरणासाठी देवता अंतरिक्षामधून पुष्पवृष्टी करतात. सगळ्या देवी देवतांना भगवंताच्या चरणाश्रयाची सर्वात मोठी गोडी आहे. सर्व देवी देवता भगवंताच्या आधाराने आश्रयाने राहतात. त्याचं कारण आहे की या सगळ्या देवी देवतांना सुरक्षित ठेवणारा, सगळ्यांचं रक्षण करणारा तोच आहे. बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव, सर्व देवी देवतांचं रक्षण करणारा. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा गादीवरती आसनावरती बसलेले आहेत आणि भगवंताच्या दर्शनासाठी रोज गर्दी होतीये. भगवंताच्या अष्टप्रधान नायिकांपैकी 2 नायिका, एकीचं नाव आहे कालिंदी, दुसरीचं नाव आहे जांबुवती. जांबुवती ही जांबुवंत महाराजांची मुलगी आहे. ती राणामध्ये वाढलेली आहे, तिला देवतांचा परिचय नाही. कालिंदी सूर्याची मुलगी, तिला देवतांचा परिचय आहे. दोन्ही अंतरिक्षामध्ये गवाक्षात उभ्या असताना कालिंदीला जांबुवतीने विचारलं, का ग आपल्या स्वामींच्या दर्शनाला रोज एवढी गर्दी होते,
हे सगळे कोण आहेत मला तू एकदा सांगशील का? कालिंदीने सांगायला सुरुवात केली, ऐक, हे जे दर्शनासाठी येणारे आहेत हे सामान्य लोक आहेत असं नाही. सर्वात अगोदर दारावरती येणारा 4 तोंड असलेला ब्रह्मदेव आहे. त्याच्या पाठीमागे लोटांगण घातलेला इंद्र आहे. त्याच्या पाठीमागे वरुण आहे. त्याच्या पाठीमागे यम आहे. या सगळ्या देवी देवता इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, याचंच पूजन करतात. सगळ्या देवी देवता भगवंताच्या शरणागती करतात. आपण काकड्यामध्ये नेहमी म्हणतो, वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. हे सगळे सुरवर हात जोडून उभे राहतात भगवंताच्या दर्शनासाठी. तुकोबाराय बोलतात, देवी देवतांनी त्याला अगोदरच धरलंय, तुम्ही मात्र त्याला सोडून बाकीचेच धरत बसलेला आहात. म्हणून व्यर्थ बाकीच्यांच्या पाठीमागे लागू नका. मी तुम्हाला मूळ धरायला सांगतोय. म्हणजे जसं झाड आपल्याला हिरवगार व्हावं असं वाटत असेल तर झाडाला पाणी आपण कुठे देतो? मुळाला देतो. सिंचन करिता मूळ. वृक्ष ओलावे सकळ, नको पृथगाचे भरी पडो एक मूळ धरी. तसं परमात्मा पंढरीनाथ हे सगळ्यांचं मूळ आहे. त्याला आपण धरलं की बाकीच्या वेगळ्या देवी देवता धराव्या लागत नाहीत. त्या सगळ्या आपोआप आपल्यावरती कृपा करतात. पण आपण त्याला सोडून बाकीच्यांना धरायला गेलो तर ते बाकीचेही कृपा करत नाहीत आणि परमात्मा पंढरीनाथापासूनही आपण दूर जातो. म्हणून तुकोबाराय बोलतात, व्यर्थ नको तिथे सायास तुम्ही करू नका. व्यर्थ खटपट करू नका. तुम्ही परमात्मा पंढरीनाथाला सोडून भलतीकडे जाऊ नका. गळ्यामध्ये लोक तुळशीची माळ घालत नाही, बाकीच्याच माळा घालतात. आळंदी पंढरीची वारी करत नाही, भलतीकडेच वारीला जातात. एकादशी सोमवार व्रत धरत नाही, मनानेच उपवास धरत राहतात. तुकोबाराय बोलतात, हे जे तुम्ही करत आहात हे तुमचं करणं म्हणजे व्यर्थ केली जाणारी खटपट आहे, सोस आहे. आणि या तुमच्या फाजील सोसाने तुमच्या पदरामध्ये फळ पडणार नाही, उरफाटे दोषच अंगावरती येतील. अभंगाच्या शेवटच्या
तुका म्हणे न करी सोस भेदे दोष उफराटे. परमात्मा पंढरनाथापासून बाकीच्या देवतांना वेगळं समजण्याचा भेद करू नका. भगवंताच्या ठिकाणी सगळ्यांचा निवास आहे असं समजून परमात्मा पंढरनाथाची उपासना आपण करावी. भगवंताला आपण धरावं. मूळ धरलं, सार धरलं, बीज धरलं म्हणजे आपल्याला बाकीचं काही धरावं लागणार नाही. अशा पद्धतीने ज्ञानाधिष्ठित एकनिष्ठता तुकोबरा या अभंगातून आपल्याला सांगतात. तुकोबरायांच्या कृपेने परमात्मा पंढरनाथाला धरण्याची बुद्धी आपल्यामध्ये निर्माण हो अशी प्रार्थना तुकोबरायांच्या चरणी करू. झालेली सगळी सेवा परमात्मा पंढरनाथाच्या चरणी विसर्जित करू. सर्व ग्रामस्थ मंडळी, संस्थेची सर्व सभासद मंडळी, सगळी गुणीजन मंडळी सर्वांचे एका मुखाने आभार मानून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केली धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. येथ माझे जे उरले पायी कपण ज्ञानेश्वर कोणी उठायचं नाही जागेवर.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम